शरीर संबंधास नकार दिलेल्या महिलेवर तरुणाने 19 वार केले। वार करताना महिलेचा चेहराही नराधमानं विद्रूप केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हादरवून टाकणारी घटना समोर आली। महिलेवर केलेला एक वार मानेपासून कमरेपर्यंत 2.25 फुटांचा। पीडितेवर उपचारावेळी डॉक्टरांनी 280 टाके घातलेत। टाक्यासाठी लागणारा दोऱ्याचा खर्च तब्बल 22,000 रुपये इतका आहे। पीडित महिलेची खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे। पीडितेची परिस्थिती बेताची आहे। पदरात 2 लहानगी सुद्धा आहेत। या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेवरती हे वार केलेले आहेत। त्यामुळे टाके घालण्यासाठी वापरण्यात आलेला दोरा हा 22,000चा असल्याचं घडलं। महिला ही आता ICU मध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी जो आहे 19 वर्षाचा वयाचा आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे। तर अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे। शरीर संबंधास नकार दिल्याने हे वार करण्यात आलेले आहेत। मृत्यूशी त्या महिलेची झुंज सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत जोडलेत। सुमित, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। शरीर संबंधास नकार दिल्याने त्या महिलेवरती इतक्या भयंकर पद्धतीचे वार करण्यात आले। टाक्यासाठी लागणारा दोऱ्याचा खर्च हा तब्बल 22,000 आहे। कितका क्रूर प्रकार हा आता समोर आलाय। काय या घटनेबाबतची अधिकची माहिती? ही घटना नेमकी केव्हा घडली? काही तांत्रिक अडचणीमुळे सुमितशी माझा संपर्क होत नाही। मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील हादरवून टाकणारी घटना समोर आलेली आहे। महिलेवर केलेला एक वार हा मानेपासून कमरेपर्यंतचा आहे। तर पीडित महिलेला 280 टाके घालण्यात आले। पीडितेवर उपचार सुरू आहे। मृत्यूशी झुंज सध्या सुरू आहे। टाक्यासाठी लागणारा दोऱ्यांचा खर्च हा 22,000 आहे। शरीर संबंधास नकार दिलेल्या महिलेवर तब्बल 19 वार करण्यात आले आहेत। क्रूरपणाचा कळस या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये या घटनेत पाहायला मिळतोय। केवळ शरीर संबंधास नकार दिल्याने या नराधमाने अशा प्रकारे वार केले आहेत। वार करताना महिलेचा चेहरा सुद्धा विद्रूप करण्यात आलेला आहे। तर टाके घालण्यासाठी वापरण्यात आलेला दोरा हा 22,000चा आहे। महिलेवर केलेला एक वार हा मानेपासून कमरेपर्यंत म्हणजे 2.25 फुटांचा हा वार आहे। तर पीडितेवर उपचारावेळी डॉक्टरांनी तब्बल 280 टाके घातलेत। माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर येत आहे। हे तब्बल 19 वार त्या ठिकाणी करण्यात आले आहेत। मात्र सध्या पीडितेवरती उपचार सुरू आहेत। टाके घालण्यात आले आहेत। 19 वार झाल्यानंतर आता ती महिला मृत्यूशी झुंज देत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना समोर आली। वार करताना त्या ठिकाणी महिलेचा चेहरा सुद्धा विद्रूप या नराधमाने केला। त्यानंतर मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याशी जोडले सुमितकडे जाणार आहे। सुमित पवार आपल्यासोबत जोडलेत। सुमित, खरं तर महिलेचा एक वार हा मानेपासून कमरेपर्यंत गेलाय। अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे। नेमके वार करताना कुठली हत्यारे वापरण्यात आलेत आणि सध्या या घटनेबाबतचे ताजे अपडेट्स काय आहेत? ही घटना नेमकी छत्रपती संभाजीनगर शहरात कुठे घडली? चिकलठाणा पोलीसने हद्दीतील गार्डन एक शिवार आहे। त्या शिवारामध्ये एकोणीस विद्युत मालकीच्या तरुणाने त्या 36 वर्षीय युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आणि त्या महिलेने प्रतिकार केल्यामुळे त्या विकृत तरुणाने जवळपास 15 वार त्या महिलेच्या अंगावर केलेला आहे। तिला गंभीरते जखमी केलेला आहे आणि शहरामध्ये विकृत करण्याचा प्रयत्न त्या तरुणाने केलेला आहे। त्याच्यामुळे संभाजीनगरतील मंजूर रुग्णालयात त्या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान त्या युवतीला जवळपास 280 टाके घालण्यासाठी खर्च 22,000चा आला आहे। त्या महिलेवर वार करणाऱ्या विकृत माणसाच्या तरुणाचे नाव अभिषेक तात्याराव नवपुते असून त्या चिकलठाणा पोलिसांनी अटक केली आहे। तर त्याचबरोबर 2 ते 3 दिवसांची त्याला पोलीस कोठडी मिळाल्याने सुनावली आहे। मात्र या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून अंगभर वार घेऊन मरण यातनापेक्षा भयंकर वेदना सहन करत या महिलेची झुंज मृत्यूची अजूनही सुरू आहे। अत्यंत निर्दयीने माणुसकीला काळ्या बाजूने ती घटना म्हणावी लागेल। नक्कीच सुमित, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल।